सो हर बार हमारी डेस्टिनी कुछ हमारे लिए डिसाइड करती है तो कुछ टाइम हम खुद के लिए कुछ प्लान करते हैं। बस उस प्लान का प्लॉट करना थोड़ा सा डिफिकल्ट जाता है। आई नो दिस कैन बी हैपन समटाइम्स। वेलकम बैक ऑन एमजीएम 90.8 फिल्म। दिस इज आरजे मनीषा विद यू एंड फिलहाल मेरे साथ है रिनाउंड डायरेक्टर रमेश होलबोले। नमस्ते सर. नमस्ते. कसे आहात सर तुम्ही? म्हणजे फर्स्ट रेडिओ इंटरव्ह्यू आहेत हा. Yes, thank you so much to giving me the opportunity here. आणि That's my and pleasure. This is my first radio interview as well. Yeah. Great, Thank you so sir. much for inviting. थँक्स अ लॉट अँड इट्स आर प्लेजर की आप यहाँ पे आए हो. तर सर सर्वात पहिले ना मला तुमच्याकडून तुमची जर्नी जाणून घ्यायची की तुम्ही फिल्म्सला कसे इन्स्पायर झाले. म्हणजे तुम्हाला म्हणजे भारतामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा म्हणजे ऍज अ चिल्ड्रन म्हणून ग्रो होताना सिनेमाचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो. कारण घरामध्ये एकमेव एंटरटेनमेंटचे साधन म्हणजे टीव्ही असतात. आणि आम्ही लहानपणी आमच्या घरी टीव्ही नव्हती तर आम्ही शेजारी जाऊन सिनेमे बघायचो. आणि ते सगळं एकदम भारी वाटायचं. म्हणजे की एक इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये तुम्हाला 2-3 तास सिनेमा घेऊन जाऊ शकतो. ती त्या मीडियमची ताकद आहे. आणि मला असं वाटतं की मला माहिती नव्हतं लहानपणी मी फिल्म मेकर बनेल. अच्छा. बट आय वॉज मोर इन टू द लिटरेचर. लाईक मला छोट्या छोट्या पुस्तकातल्या कहाण्या, ते चित्र ती बघायला खूप वाटायची. आणि मी थोडा लहानपणी मी असा एकटा राहत होतो जास्त. हो. आणि हे मी ऐकलेलं आहे की जेव्हा आपण एकटे राहतो ना तेव्हा क्रिएटिव्हिटी नेक्स्ट लेवलला जाते. येस, शुअर. आणि मला एकटं राहायला आवडायचं. मला स्वतःची कंपनी आवडायची. आणि मी हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स, मराठीतल्या स्टोरीज, ती चित्र सगळे बघायला आवडायचे. आणि कदाचित मी माझ्या इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये इमॅजिन करत असेल. मग हळूहळू माझं हायस्कूलिंग झालं. मग ज्यावेळेस मी अंडर ग्रॅज्युएटला गेलो, ग्रॅज्युएशनला, तिथे मी कॉलेजेसमध्ये युथ फेस्टिवल्समध्ये भाग घ्यायचो. म्हणजे ही सिनेमाची जर्नी ही नाटकाच्या अभिनयापासून सुरू झाली. मी अभिनय करायचो नाटकांमध्ये. मग मी इंटर कॉलेजिएट, युथ फेस्टिवल्स आणि नॅशनल झोनल लेवललाही कॉलेजकडून, युनिव्हर्सिटीकडून पार्टिसिपेट केलेलं आहे थिएटरमध्ये ऍक्टिंगसाठी. ओके. आणि मग मी एनएसडी साठी पण अप्लाय केलेलं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीला आहे. तिकडे माझं सिलेक्शन नाही झालं. मग मी ग्रॅज्युएशन नंतर पुण्यात गेलो मराठी म्हणजे MA मराठी करण्यासाठी. खरं तर मला पुण्यात जाऊन मराठी नाटक करायचं होतं. पण झालं काय की मी एक छोट्या शहरातून एकदम पुण्यात गेलो. तो माझ्यासाठी खूप मोठा कल्चरल शॉक होता. कारण पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा शिकत होतो तेव्हा तिथल्या मुलांची भाषा, एवढे वेल ड्रेस लोक, सुंदर मुली, ते एक वेगळं जग होतं. म्हणजे आणि मी स्वतःच न्यूनगंडात गेलो की कपडे नाही, नीट भाषा येत नाही. म्हणून मी 2 वर्ष लायब्ररीत काढली तिथे. म्हणजे कॅम्पसमध्ये फिरायचोच नाही आम्ही. म्हणजे लायब्ररीत बसून. आणि समहाव मला नाटक करता जमलं नाही पुण्यात जाऊन. मग असेच काही मित्र मिळाले जे शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज करत होते. मग त्यांना असिस्ट करायला लागलो. आणि मग मला नंतर फिल्म इन्स्टिट्यूट विषयी माहिती मिळाली. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. इट्स प्रीमियम इन्स्टिट्यूट, प्रीमियम फिल्म स्कूल इन द होल नेशन. तिकडे त्याची माहिती मिळाली. आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट काय झाली की माझ्या आयुष्यात मी पुण्यात गेल्यामुळे मी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स मध्ये जायला लागलो. पहिल्यांदा मला वर्ल्ड सिनेमा तिथे कळाला. मी नांदेड सारख्या शहरात शिकत असताना मला ग्रॅज्युएशन पर्यंत सत्यजित रे नावाचे फिल्म मेकर कोण आहेत, पॅरल सिनेमाची मुवमेंट काय आहे, एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा असतो, ह्याची काही माहितीच नव्हती. कारण काही सोर्सच नव्हता ना. म्हणजे कॉलेजेसमध्ये पण ऍक्टिव्हिटी होत नव्हत्या, शहरात काही ऍक्टिव्हिटी होत नव्हत्या, किंवा कुटुंबातही तशा काही प्रकारची पार्श्वभूमी नव्हती. माझं पूर्ण फॅमिली ही लेबर होती. म्हणजे माझे आई वडील मजुरी करायचे दोघंही. त्यामुळे अशा कुटुंबात तुम्हाला कल्चरली काय मिळणार आहे. कारण आमच्यासाठी जगणं, रोजची रोटी मिळवणं हेच खूप महत्वाचं, मोठा प्रश्न होता. पण पुण्यात गेल्यावर मी पहिल्यांदा 2008 साली पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मी एक फिनलँडचे फिल्म मेकर आहेत अकी कौरसमाकी. त्या फिल्म मेकरची मी एक फिल्म पाहिलेली, अ मॅन लिव्हज विदाउट अ पास्ट.
म्हणजे एक माणूस असा आहे की त्याला त्याचे भूतकाळ माहिती नाही. ओके. अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी. आणि त्या कौरसमाकींच्या फिल्म्समध्ये मी खूप इन्स्पायर झालो. म्हणजे मी खरं तर त्या फेस्टिवल्समध्ये त्या वर्षी त्यांच्यावर रेट्रोस्पेक्टिव्ह होतं. म्हणजे त्यांच्या पूर्ण फिल्म्स ते दाखवत होते फेस्टिवल्समध्ये. आणि इतर इंटरनॅशनल फिल्म्स चालू होत्या. आणि त्या दिवशी मी उशिरा काहीतरी आलेलो सिनेमा हॉलमध्ये. एक मला दुसरीच फिल्म बघायची होती, पण तिकडे हॉल फुल झाल्यामुळे नाही जमलं. म्हणून मी कौरसमाकीच्या फिल्म्सला गेलो. तिकडे 7-8 लोकच थिएटरमध्ये पूर्ण. आणि मी त्यांची फिल्म पाहिली. मी भारावून गेलो लिटरली, की अशा प्रकारे तुम्ही फिल्म मेकिंग करू शकता, की तिकडे हिरो हिरोईन सॉंग्स याची काही आवश्यकता नाही, काही ड्रामा नाही. त्या फिल्मची गोष्ट अशी आहे की एक कामगार हेलिसिंकी जी राजधानी आहे फिनलँडची, त्या हेलिसिंकीमध्ये कामाला येतो. रात्री उशिरा 1-2 वाजता काही त्याची ट्रेन स्टेशनला येते, शहरात येतो. मग आता काय करायचं, सकाळ होईपर्यंत तो नाही का स्टेशनच्या बाहेर पार्क वगैरे असतात ना छोटे, म्हणजे स्टेशनचाच भाग, तिथे येऊन तो बसतो. आणि तिकडे काहीतरी म्हणजे चोर गुंड लोक येतात, त्याच्या डोक्यामध्ये मारतात. तो बेशुद्ध पडतो. त्याचं पाकिट, सगळे डॉक्युमेंट्स काय ते सगळे घेऊन जातात. आणि तो कोमत जातो. दुसऱ्या दिवशी तो हॉस्पिटलमधून जेव्हा त्याला जाग येते, तर त्याला माहितीच नसतं की मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं नाव काय. एव्हरी डे लिव्ह लाईक यू डोंट नो एनिथिंग. येस. पण त्याच्या बाबतीत असं घडतं की त्याला काहीच माहिती नाही. तो एका नव्या, असं म्हणू शकतो की माणसाचा एक नवीन जन्म होतो ना, तसा तो नव्याने त्या जगाला समजतो प्रत्येक दिवशी. हा. ग्रेट. आणि खूप ह्युमरिस्टिक, व्हेरी मिनिमलिस्टिक ऍक्टिंग स्टाईल, सिनेमॅटोग्राफी, कहाणी. म्हणजे मला खरं तर तेवढी ती फिल्म तेव्हा कळाली पण नव्हती. पण मी काही जी चित्र बघत होतो ना, ती मला एकदम अफलातून वाटलेली. आणि मी मग अक्की कौरसमाकीच्या वेड्यासारख्या सगळ्या फिल्म काढल्या, कम्प्युटर विकत घेतला भावाला बोलून. आणि मी तेव्हापासून मी प्रचंड सिनेमे पाहिले. मी असं म्हणू शकतो की मी जगातल्या काही देशांमध्ये नाही गेलो, पण मी सिनेमा थ्रू त्या देशांची संस्कृती हे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी जगातल्या प्रत्येक भागातल्या देशातल्या फिल्म्स पाहिल्या. मग FTA साठी तयारी करत होतो. मीनवाईल मी नेट सेट झालो आणि मराठीचा प्राध्यापक होण्यासाठी पात्र झालो. PhD करत होतो. आणि मी मध्येच म्हणजे FTA एंट्रन्स मी दरवर्षी द्यायचो 2018 पासून. पण माझं हिंदी आणि इंग्रजी चांगलं नव्हतं. मी पूर्ण मराठी मीडियम मध्ये शिकलो. मी मास्टर्स इन मराठी आहे. तर त्यामुळे मला एंट्रन्स देण्यासाठी खूप डिफिकल्टीज गेल्या भाषेमुळे. कारण हिंदी बोलणं वेगळं, लिहिणं वेगळं, इंग्लिश बोलणं वेगळं, लिहिणं वेगळं. पण मी तिथे जेव्हा पुण्यात मी शिकायला गेलेलो, तेव्हा मी इंग्रजी हिंदीवर कमांड मिळवली आणि मी एंट्रन्स पास झालो. मी 7 वर्ष सतत सलग परीक्षा द्यायचो, पण मला 7व्या वर्षी मिळाली. मला वाटतं की हेच, तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली तर तुम्हाला त्यापासून कोणी रोखू शकत नाही. फक्त तुमची मेहनत करायची तयारी हवी. पण या जर्नीमध्ये असं असतं ना, सपोर्टर्स खूप गरजेचे असतात. तर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड असं असताना तुमच्या फॅमिलीचं कसं रिॲक्शन होतं? त्यांचा सपोर्ट होता का तुम्हाला? डेफिनेटली. लाईक माझी पूर्ण फॅमिली ही डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची होती. आणि सगळ्यांना असं वाटत होतं की आम्ही खूप गरीब, म्हणजे मजुरी करणारे माणसं, आमच्याकडे शेती नाही, काय नाही, बांधकामावर मजुरी केली तरच पैसे मिळणार, रोज कमवायचं आणि रोज खायचं. आणि अशा फॅमिलीत वाढल्यामुळे माझ्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय होता. आणि मी खूप असं बोलू शकतो की मी खूप आज्ञाधारक होतो. म्हणजे आई वडिलांनी सांगितलं ती गोष्ट ऐकायचं. मग त्याच्यामुळे त्यांना असं माहित होतं की हा काही वाईट नाही करते. म्हणजे हा जरी सिनेमा शिकत असेल, त्यांचं म्हणणं होतं की तू शिक, तुला जे वाटतं तू शिक. त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला. मला घरून अशी काय अडचण आली नाही. तेच जर माझे आई वडील जर शिकलेले असते ना, तर मला असं वाटतं की त्याने मला सिनेमा शिकू दिला नसता. व्हेरी ट्रू. कारण त्यांना माहित झालं असतं की याच्यात कशी डिफिकल्टी असते. कारण ते बोलले असते की नो 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 नो, यू शुड हॅव टू गो इन द सिक्युअर फील्ड वेअर यू कॅन अर्न लॉट्स ऑफ मनी. कारण प्रत्येकाचं तेच विचार आहे की पहिले ऍटलीस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन करून ठेव, नंतर मग तुझं जे करायचं ते कर. बॅकअप प्लॅन रेडी ठेवायचं. पण सुरुवातीपासूनच घरच्यांनी खूप सपोर्ट केला शिक्षणासाठी. आणि मी पण अभ्यासात, शिक्षणात चांगला होतो. म्हणजे त्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केला. माझे दोन्ही भाऊ 10वी नापास झाले, त्यामुळे ते माझे वडील खूप डिसअपॉइंट झालेले.
मग त्यांनी प्रत्येक संधी मला दिली, मला जे पाहिजे. म्हणजे मी 2008 साली माझ्याकडे कम्प्युटर होता. मला वाटतं की आम्ही जेवढे विद्यार्थी शिकत होतो कुणाकडे नव्हतं. आणि मी तो कम्प्युटर फक्त सिनेमा पाहण्यासाठी वापरायचो. माझ्याकडे DVDs वगैरे म्हणजे सगळे जुने कॅसेट्स मित्रांकडून, माझे काही नंतर FTI मध्ये मित्र ओळखीचे झालेले, मी त्यांच्याकडून सिनेमाची लायब्ररी तयार केली. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे अल्फाबेटिकली मी तुम्हाला फिल्म देऊ शकतो. तुम्ही डिरेक्टरचं नाव सांगा, A पासून कोण फिल्म मेकर चालू होतो, त्याच्या फिल्म्स आहेत. B पासून कुठल्या नाव चालू होतं, त्याच्या फिल्म्स आहेत. पण मला असं वाटतं की खूप सिरियसली शिकायची गोष्ट आहे. म्हणजे कुठलीही आर्ट असू देत. जग आता खूप वेगाने चेंज होत आहे. हा, नाउअडेज असं झालंय की सोशल मीडियावर तुम्ही रील टाका, काहीतरी एक स्किट करा आणि त्याला ते ऍक्टिंग समजतात आणि त्याच्यावरून काही डिरेक्टर्स अशा लोकांना प्रिफर पण करतात, ॲज वी हॅव सीन. तर याच्यावर तुमचं काय मत आहे सर? म्हणजे एक ऍक्टर अँड सोशल मीडिया ड्रामॅटिक नाही, मला असं वाटतं की आता माध्यम चेंज होत आहे. काही रील स्टार खरंच खूप चांगले ऍक्टर्स पण आहेत, पण काही जे नाहीये त्याच्याबद्दल मी बोलते. पण मला असं वाटतं की त्यांच्याकडे चांगला सेन्स असल्यामुळे त्यांच्याकडे तेवढे फॉलोअर्स आहेत, लोक त्यांच्या रील्स बघतात, म्हणून ते इन्फ्लुएन्सर आहेत. आणि मला असं वाटतं की ते ह्या काळाची गरज पण आहे एक प्रकारे. पण तरीही त्याच्यात वाहून न जाता आपण जर रीतसर शिक्षण घेतलं, त्याच्यात आपण अजून क्रिएटिव्हिटी आणली, तर तुम्ही ग्लोबल पोहोचू शकता. व्हेरी ट्रू. मग तुम्ही रील्सर स्टार जरी असाल, तुम्ही लिमिटेड मराठीत जरी रील करत असाल, काही आता तुम्ही बघा आफ्रिकन रील स्टार्स आहे. आपण भारतात खूप त्यांची क्रेज आहे, कारण ते खूप इंटरेस्टिंग वेनी बनवतात. आणि मला असं वाटतं की त्यांना इग्नोर करून नाही जमणार आहे, कारण ते ह्या काळाची अपत्य आहे की ह्या काळात ते चालणार आहे. कारण लोकांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झालाय. खूपच. कारण लोकांना तुम्ही रील्स पण बघा ना, तुम्हाला वाटली तर तुम्ही पूर्ण बघाल. 30 सेकंडचा लिमिट आहे त्याला. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली तर तुम्ही पुढे पाहाल, नाहीतर तुम्ही ती पण म्हणजे हे कराल, तुम्ही स्किप कराल. तर तसंच आहे की मला असं वाटतं की आताच्या जे रील स्टार्स आहेत किंवा जी मुलं खूप मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम किंवा इतर ऍप्स वापरतात, ह्यांनी रीतसर शिक्षण घ्यावं, शाळा कॉलेज महाविद्यालयात जावं, आपली कला अजून फुलवावी, अजून एक्सपिरियन्सेस घ्यावे, लोकांकडून शिकावं. नाहीतर प्रत्येक जण रील स्टार होणं पॉसिबल नाही. ते कारण देअर इज ऑल्सो सो मच कॉम्पिटिशन. एक्झॅक्टली. बिकॉज यू हॅव टू एंगेज युअर ऑडियन्स ईच अँड एव्हरी डे. It's very difficult. I feel very much pressure. I think they are having much pressure. I salute to those one who is still superstar from the last 2 or 3 decades. Yes. It's a big deal. Yeah. And sir, at the same time, we know की ये जो फील्ड है खूपच डिफिकल्ट फील्ड आहे, म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे. तिथे सर्व्हाइव्ह करणं, स्टेबिलिटी नावाची काही गोष्ट नाहीये. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला कधी असं वाटलं का की बॅकआउट करू? खूप वेळा वाटलेलं, फक्त फायनान्शियली गोष्टीमुळे. ओके. अदरवाईज मला म्हणजे ह्या कलेविषयी प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण डेफिनेटली म्हणून मी काय केलं की माझं अकॅडमिक्स पण चांगलं होतं, म्हणून मी नेटसेट एक पर्याय ठेवलेला, बॅकअप ठेवलेला, रेडी होता. त्यामुळे आणि मला माझ्यावर पूर्ण विश्वास होता की मी जिथून शिकलोय, मी जे काही शिकलोय, तर मी ह्याच्यातून उदरनिर्वाहही करू शकतो. तर मी डेफिनेटली तशा सिच्युएशन भरपूर वेळा आल्या, पण मी हार मानली नाही. मी ठरवलं होतं, म्हणजे माझं आयुष्य आहे, मला ही गोष्ट केल्यावर आनंद मिळतोय, तर मी काही हो आयुष्यात आपण हा रस्ता निवडलाय आणि रस्त्यात येणाऱ्या अडचणींमुळे आपण प्रवास नाही थांबवत. आणि तुमचं मोटिवेशनल सोर्स कोण आहे सर? म्हणजे एखादा कलाकार किंवा एखादा ऍक्टर, डिरेक्टर ज्याला बघून असं वाटतं की नाही, असं चालत राहायचं आपल्याला आणि याच्यासारखं काहीतरी करून दाखवायचंय? मला कलाकार, ऍक्टर्स, एक्टर्स यांच्यापेक्षा माझे सोशो पॉलिटिकल जे फिगर आयडॉल्स आहेत, म्हणजे फुले शाहू, आंबेडकर, ह्या लोकांनी जे आज आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय किंवा एक स्टेटस मिळवून दिलंय, आणि अजूनही खूप सारा समाज बॅकलाच आहे, त्या सगळ्यांना पुढे आणण्याचं काम हे सगळ्या आमच्या कलावंतांचं, लेखक, जे समाजात ऍक्टिव्हली काम करतात त्या सगळ्या लोकांचं आहे. तर माझे ते आयडॉल आहेत. म्हणजे ह्यांच्यापेक्षा पण मला फिल्म मेकर म्हणून प्रचंड लोक आवडतात. म्हणजे जसं मला सत्यजित राय नावाचे फिल्म मेकर आवडतात, मी बोललो अकी कौरसमाकी नावाचे फिल्म मेकर आवडतात,
आता तुम्ही जर कंटेम्पररी म्हणत असाल तर मला नागराज मंजुळेच्या फिल्म्स आवडतात, भाऊराव कराडेच्या फिल्म्स आवडतात, इव्हन इकडे उमेश कुलकर्णीच्या फिल्म्स आवडतात. ही लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे माध्यमात काहीतरी करू पाहत आहेत आणि आमच्यासारख्या सामान्य खालच्या स्तरातून येणाऱ्या लोकांसाठी ह्यांनी कॉन्फिडंटली म्हणजे एक आमच्यासारख्यांना ह्यांनी काम केलं दाखवलंय की आम्हाला वाटतं की आम्ही करू शकतो. पण हे करत असताना मला वाटतं की तुम्ही त्या माध्यमाची जाण करून सगळं शिकून वेल स्टडीड करून यायला पाहिजे, नाही की ह्यांनी केले म्हणून ह्याचे होणार आहे. कारण नागराज मंजुळे ह्यांनी फिल्म केल्यानंतर खूप साऱ्या सैराट सारख्या फिल्म्स बनत होत्या. ऍक्च्युली एक पूर्ण ओघ आला होता ज्याच्यात फक्त सैराट सारखंच होतं, बाकी दुसरे काहीच चेंज नाही, ऍक्टर्स चेंज. पण काय झालं ना, तुमच्याकडे छोटी विजन असेल, तुमच्याकडे नॉलेज नसेल तर तुम्ही फार काळ नाही टिकणार ह्या इंडस्ट्री. तुम्हाला जर तुमचा उदरनिर्वाह करायचा असेल, तुम्हाला जर एक सेटल लाईफ पाहिजे असेल तर यू शुड हॅव टू बी वेल स्टडीड. गो नाव लाईक now there are multiple universities, school colleges there, the people are teaching this medium very seriously. आता एनजीएम च्या कॅम्पस मध्ये मी खूप खुश आहे की तुमच्यासारखं चांगलं फिल्म आर्ट्स स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स आहे. तर इथे काही का होत नाही, पण इथे काही कोर्सेस आहे, तुम्ही इथे शिकून मोठ्या कॉलेजेसला जा. आणि आता मी जर्मनीमध्ये राहतोय तर मी बघितलंय की प्रत्येक फिल्म म्हणजे युनिव्हर्सिटीचं एक स्वतःचं फिल्म स्कूल आहे. आणि अजून भारतात खूप वेळ आहे. भारतासारखा एवढा मोठा देश आणि फक्त 2च फिल्म स्कूल इथे दिसतात, एक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोलकाता. तर मला असं वाटतं की प्रत्येक आता हे मीडियम एवढं वास्ट होत आहे, आपण मला वाटतं की मीडिया पासून आपण जेव्हा झोपतो तेव्हाच लाभ असतो. अदरवाईज कॉन्स्टंटली यू आर अराउंड व्हिज्युअल मीडिया. लाईक आता प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे, तुम्ही प्रत्येक जण गोष्ट सांगताय, म्हणजे तुम्ही एक फोटो काढताय म्हणजे तुम्ही गोष्ट सांगताय, त्याच्यात काही ना काहीतरी आहे. व्हेरी ट्रू. त्यामुळे लोकांनी विद्यापीठांमध्ये जावं, ह्या माध्यमाची पूर्ण ओळख करावी आणि शिकावं आणि मग तुम्ही तुमचं करिअर चांगल्या प्रकारे करू शकतात. वी हॅव अ ट्रेमेंडियस अपॉर्च्युनिटीज, प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत. येस, आणि पारंपरिक शिक्षण तर आहेच, त्या व्यतिरिक्त ह्यात यावं, मीडियात जावं, फिल्म्स मध्ये जावं. आता AI सारखं नवीन गोष्ट आली आहे, ह्या गोष्टी शिकाव्यात. आता माहिती नाही काळ कसा असेल पुढचा, खूप चांगलाच असेल, खूप ड्रास्टिकली चेंज होतंय. म्हणजे इन टर्म्स ऑफ नॉलेज अँड टेक्नॉलॉजी माणसांचं आयुष्य अजून खूप इझी होतंय. आता तुम्ही एक कमांड द्या AIला, तुम्हाला लेटर मिळेल, म्हणजे काय तुम्हाला काय पाहिजे ती सगळी प्रत्येक गोष्ट मिळेल. That's over the much awaited question I have for you, की this side of paradise हे प्रोजेक्ट एक्झॅक्टली काय आहे आणि हे इंडो जर्मन आणि इंडियाचं कोलॅबोरेशन आहे व्हेरी फर्स्ट टाइम, तर याबद्दल काय सांगणार? मी पण खूप खुश आहे की ही माझी पहिली डेब्यू फिल्म आहे. मी FTI मधून ग्रॅज्युएट झालो 2020 साली. त्याआधी माझ्या फिल्म्सला भरपूर अवॉर्ड्स मिळाले. मला माझी फिल्म्स घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर फिल्म फेस्टिवल्सला जाता आलं. मी चीनमध्ये होतो, मी जर्मनीमध्ये होतो, इटलीमध्ये होतो, पोलंड, आणि बऱ्याच ठिकाणी मला जाता आलं नाही कोविडमुळे. कारण माझ्या फिल्म्स अमेरिकेत होत्या, जपानला होती, न्यूझीलंडला होती, भरपूर देशांमध्ये होते. जवळपास 70 ते 80 फिल्म फेस्टिवल्स मध्ये जागतिक फिल्म्स गेलेली. जवळपास मला 20 इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले. आणि मी आता जे फिल्म करतोय दिस साइड ऑफ पॅराडाईज, ही ऍक्च्युली मी FTI मध्ये शिकत असताना मी एक लॉंग टेक नावाची एक्सरसाइज केलेली, एक 5 मिनिटाची छोटी फिल्म, जी तुम्हाला विदाउट एडिटिंग एका सिंगल टेक मध्ये गोष्ट सांगायची असते. तर मी ती फिल्म केलेली आणि ती फिल्म प्रचंड लोकांना आवडली. तिचा मूड, सेटिंग, त्याच्यातली गोष्ट. आणि FTI मध्ये शिकत असताना मी स्वतःला शोधत होतो, कारण मी जगभरातल्या भरपूर फिल्म्स पाहिल्या, भारतातल्या फिल्म्स पाहिल्या. आय वॉज सर्चिंग फॉर माय ओन लँग्वेज और माय ओन, लाईक मी कुठून आलोय, मला काय सांगायचं आहे, का मला या गर्दीचा भाग व्हायचा आहे. प्रत्येकाची एक युनिक आयडेंटिटी असते. तर मला स्वतःला शोधत होतो, म्हणजे एका लेखकाचं, कलावंताचं, माणसाचं स्वतःला शोधण्याचं जे हे असतं, प्रवास असतो, तसाच तो माझा FTI मध्ये चालू होता. मी खूप साऱ्या एक्सरसाइजेस केल्या, म्हणजे खूप साऱ्या फिल्म्स केल्या तिथे. मग त्यानंतर ही लॉंग टेक मी केलेली. त्यानंतर मला असं वाटतं की मी सापडलो
सापडलो इन टर्म्स ऑफ मला फिल्म मेकिंग मध्ये काय करायचं Yes. या अनुषंगाने मला हे झालं, क्लिअर झालं की मी काय बनवणार आहे. तर मी आता ही गोष्ट आहे जी स्थलांतरित कामगारांवर आहे. मराठवाड्यातून मोठ्या शहरांमध्ये, मुंबई, पुणे, तर मोठ्या शहरांमध्ये कामगारांचं जीवन काय कसं असतं त्याविषयी आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी मागच्या 3 वर्षापासून सध्या जर्मनीत राहतो. मला एक इंटरनॅशनल फेलोशिप मिळालेली, त्या फेलोशिपवर मी जर्मनीत शिकण्यासाठी गेलो आणि तिथे जॉब केला. मी माझ्या जर्मनीत राहत असताना मी खूप साऱ्या फिल्म फेस्टिवल्सला जॉब केला. ॲज अ व्हॉलेंटियर गेलो, फिल्म प्रोग्रामिंगमध्ये होतो. बर्लिन सारख्या फिल्म फेस्टिवलला मी फेस्टिवल अटेंड केलं, मार्केट अटेंड केलं. आणि मी हे सगळं करत असताना पॅरलली मी माझी फिल्म पिच करायचो. मला असं वाटायचं की सिनेमाला भाषेचं, जागेचं, देशाचं, कशाचंच बंधन नाही. हे खूप युनिक लँग्वेज आहे. येस. कारण मला वाटतं की मानवी स्वभाव जगाच्या पाठीवर कुठेही जा सारखाच आहे. आणि मला ही गोष्ट मी जी केली आहे ती मला युनिव्हर्सली जगातल्या लोकांपर्यंत पोहोचवायची किंवा त्या म्हणजे सगळ्या लोकांसाठी फिल्म करायची होती. तर मी शोधत होतो की ह्याला मला कोणी को प्रोड्युसर मिळेल का. मी खूप साऱ्या लोकांना फिल्म पिच केली आणि एका कंपनीला माझी फिल्म आवडली. येस. आणि ते आता पहिल्यांदा मराठीमध्ये असं कोलॅबोरेशन होत आहे जी इंडो जर्मन कोलॅबोरेशन मध्ये मराठी फिल्म बनते. आणि मला वाटतं की मला खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की माझा असा प्रोजेक्ट बनतोय. आणि लेट्स सी नाव सध्या आता प्री प्रोडक्शन मध्ये आहे प्रोजेक्ट. कास्टिंग, लोकेशन फाइंडिंग, सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि हे सगळं इंडियातच होणार आहे. ह्याचं शूटिंग इंडियात होणार आहे, मराठवाड्यात आणि मुंबई पुण्याच्या भागात. पण ह्याचं सगळं पोस्ट प्रोडक्शन जर्मनीत होणार आहे. साऊंड, एडिटिंग, कलर ग्रेडिंग, we have to do marketing strategies everywhere. And then we're already promoting this. yeah, thank you so much to having us. Thanks a lot, sir. Or what is your expectation from this project now? Like as per I told की मला ही फिल्म जगभरातल्या ऑडियन्स साठी न्यायची आहे. की बघूया, मला आता माहित नाही लोक कसे रिॲक्ट करतील. पण डेफिनेटली तुम्ही लोकांना गोष्टी आवडतात, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने ती जर गोष्ट प्रेझेंट केली, सांगितली तर लोकांना आवडेल डेफिनेटली. आणि तुम्ही सांगू नाही शकत, माझं काम आहे ऍज अ कलावंत म्हणून बनवणे. शेवटी मी बनवून ही लोकांपुढे सादर करणार, लोक ठरवतील. माझी एक्सपेक्टेशन साधी आहे की मी फिल्म बनवतोय, तुम्ही बघा. मी जिथून आलोय, ज्या बॅकग्राऊंड मधून आलोय, मी गोष्ट सांगतोय. मी फिल्म सारख्या प्रिव्हिलेज मीडियम मध्ये आलोय. जसं आय एम लाईक, मी खूप आनंदी आहे की येस माझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण आहे माझ्या आयुष्यासाठी, कुटुंबासाठी. तर मी फिल्म बनवतोय, हीच एवढीच एक्सपेक्टेशन आहे माझी. बघू लोक कसे रिॲक्ट होतात. ऍट द सेम टाइम काय मेसेज देणार तुम्ही आमच्या लिसनर्सला? की लिसनर्सला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही स्वप्न बघा आणि स्वप्न जगात पूर्ण होतात. जवळपास मी आज 2008 पासून आता 2025 आलंय, तेव्हा कुठे माझं स्वप्न पूर्ण होत आहे. त्याच्यामुळे मी एवढं सांगतो की मेहनतीशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. ठेवा, तुमची काहीही गोल असू देत. मला असं वाटतं की जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. तुम्ही जर एकदा ठरवलं, माझ्यासारखा सामान्य विद्यार्थी करू शकतो, सामान्य माणूस करू शकतो, तर तुम्ही कधी करू शकता. कारण हे सगळं जग आपल्या म्हणजे सगळ्या माणसांनीच निर्माण केलेलं आहे. म्हणजे सगळ्या ज्या ज्या क्षेत्रात माणसं चांगली काम करत आहेत, आपला समाज पुढे जातोय. तर लिस्नरला हे सांगू शकतो, म्हणजे सांगू इच्छितो की स्वप्न बघा आणि ती पूर्ण होतात ह्यावर विश्वास ठेवा. डेफिनेटली मीच स्वतःचं उदाहरण आहे. तर माणूस ठरवलं तर काही करू शकतो. थँक्यू सो मच सर, तुम्ही इकडे आलात आणि आमच्यासोबत तुमची स्पेशल जर्नी शेअर केली. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली. हा खरं तर ही पण हिस्टॉरिक मोमेंट आहे माझ्यासाठी की मी पहिला रेडियो. आई फील टू मच प्राउड कि अभी आप आगे जाके मुझे भी याद रखोगे. थैंक यू सो मच. डेफिनेटली यस थैंक यू सो मच. और मेरी तो यही एडवाइस रहेगी कि सपने देखो मत तो उसके लिए काम भी करो. और सुनते रहो MGM 90.8 FM, साथ है तो बात है.